पंढरपूरला आम्ही गेलो जेवायला. दारातच रंगीबिरंगी फुलांनी वेलकम म्हणून आमचं स्वागत केलं. आज जाऊन मेनू कार्ड घेतलं. मेनू कार्ड बघत बघत विचार करत 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 आम्ही मच्छी थाळीला ऑर्डर दिली. मच्छी थाळी येऊच तर त्यांनी आम्हाला पापड आणून दिलं. त्या पापडावर कांदा टमाटर शेव बघून आमच्या तोंडाला पाचची मोटर लावल्यावानी पाणी सुटलं. पापड 2 आणि आम्ही खायला 4. त्यामुळं पापडच आम्हाला लाजायचं. तसंच आम्ही त्यानं लाजलं तरी पण आम्ही तसंच खात होतो. कार 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 खाल्लं तसंच तोपर्यंत कांदा आला. मग आम्ही कांद्याकडे नुसतंच बघत टक लावून बसलो. तसं मी काय केलं, कांदा माझ्याजवळ वाढला म्हणजे आल्या आल्या पडदेशनं झपडता येते. तसंच त्यांनी आम्हाला मच्छी थाळी आणून दिली. मग मॅडम लागल्या विचार करायला कुठनं सुरुवात करायची. मग मी काय केलं, 10 20 30 40 50 60 70 80 असं करत करत मी माशावरनं सुरुवात केली. म्हणजे खऱ्या माशावरनं. बालाजी सरांनी तर आधीच चालू केलं होतं खायला. मॅडम म्हणल्या मी आमटीपासून सुरुवात करते, नाहीतर वाटेतला मासा पडदिशीने उडी मारायला बाहेर. मग त्यांनी काय आमटीपासून सुरुवात केली. तुम्ही कधी स्वराज्य हॉटेलला गेला नसाल ना, तर एकदा जाऊनच या. त्या पंढरपूरला आहे. तिथली चव की खतरनाक एवढी जबरदस्त आहे ना की माणसाचं मनच भरतं. पोट तर भरतंच पण मन सुद्धा भरतं. खतरनाक निसते चव.